नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि आज सकाळपासून ज्या पद्धतीनं या निवडणुकीचे सगळे रागरंग हे माध्यमांनी व्यापलेले होते, त्याच्यानंतर आता जी बातमी येते आहे ती बातमी असं सांगते आहे की श्री प्रसाद लाड यांचा विजय झालेला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा चमत्कार घडवून आणलाय. आणि तो चमत्कार हा महाविकास आघाडीमधली जी बेकी आहे, जी आपल्या राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने दिसलेली होती, ती बेकी पुन्हा एकदा समोर आलेली आहे. आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या, विरोधी पक्षनेते असलेल्या श्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधलं जे अस्थिर वातावरण आहे आणि ते अस्थिर वातावरण त्याचा पुरेपूर वापर करत प्रसाद लाड, खरं म्हणजे महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी यांच्या मताचं जर कॅल्क्युलेशन केलं तर प्रसाद लाड यांचा विजय अशक्य कोटीतला मानला जात होता. पण देवेंद्र फडणवीस यांचं जे पॉलिटिकल जे काही अरिथमेटिक आहे ते इथे कामाला आलेलं आहे. आणि त्यामुळं श्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकूण रणनीतीचा हा एक मोठा विजय झालेला आहे. हे फार महत्वाचं ठरू शकतं महाविकास आघाडीच्या पुढच्या राजकारणाच्या दृष्टीनं. कारण राज्यसभेची निवडणूक नुकतीच हरल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते हे हा दावा करत होते की यावेळेला आम्ही पूर्ण काळजी घेतलेली आहे. आणि सकाळपासून त्यांचे ज्या पद्धतीचे बाईट्स येत होते, ज्या पद्धतीचा कॉन्फिडन्स दिसत होता, त्यानंतर असं वाटत होतं की महाविकास आघाडीनं यावेळेला मात्र पुरेपूर असा अभ्यास केलेला आहे. आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांचा जो कॉन्फिडन्स आहे तो ओव्हर कॉन्फिडन्स ठरतो की काय, भारतीय जनता पार्टीला यावेळेला पराभवाला सामोरे जावं लागतं की काय, असं वाटत असताना आता इथे बातमी येते की प्रसाद लाड यांचा विजय झालेला आहे. आणि हा जो विजय आहे हा महाविकास आघाडीचा त्यातली जी बेकी आहे ती बेकी वाढवण्याला कारणीभूत ठरेल. कारण ज्या पद्धतीनं राज्यसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया, म्हणजे श्री संजय राऊत यांनी लगोलग दुसऱ्या दिवशी माध्यमांना काही 6 आमदारांची नावं घेऊन यांनी आम्हाला मतदान केलं नाही, अशा पद्धतीचं जे अविश्वासाचं वातावरण तयार केलं होतं, ते अविश्वासाचं वातावरण ते इथून पुढे वाढत जाईल. आणि महाविकास आघाडीमध्ये जो एकमेकाविषयी असलेला जो विश्वास आहे तो विश्वास कमी होईल. कारण भाई जगताप हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी हा पूर्ण विश्वास व्यक्त केला होता. कारण आज सकाळी सुद्धा त्यांच्या ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया येत होत्या त्यातून हे दिसत होतं की यावेळेला तरी किमान महाविकास आघाडी ही एकत्रितपणे लढेल. खरं म्हणजे संजय राऊत यांनी 3 दिवसापूर्वी माध्यमांना ज्या पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली होती की महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेनं आपले 2 उमेदवार निवडून आणायचं ठरवलेलं आहे, बाकीच्यानं आपल्या मताची बेगमी करावी, याचा थोडक्यात अर्थ असा आहे की राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा जो पराभव झाला त्याच्या मागे आपल्या मित्रपक्षानं आपल्याला साथ दिलेली नाही, ही जी भावना शिवसेनेच्या मनामध्ये होती ती कायम राहिली असं दिसतं आहे. आणि बहुधा त्यामुळं जो महाविकास आघाडीतल्या नेत्यामध्ये जो एक समन्वय हवा होता, त्यांनी एकत्रित बसून जी प्लॅनिंग करणं अपेक्षित होतं ती प्लॅनिंग झाली नाही. म्हणजे आज पहाटे 3 वाजेपर्यंत शिवसेनेकडे काँग्रेसचे मंडळी ही आम्हाला वाढीव मताचा कोटा द्या असं सांगत होते. आणि आता हळूहळू त्याचे तपशील बाहेर येत आहेत. आणि तेव्हा की जेव्हा मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की आम्ही काँग्रेसच्या उमेदवारांना आमची 2 अतिरिक्त मतं देऊ, खरं म्हणजे जर टॅली आपण बघितली तर महाविकास आघाडीकडे असलेलं स्वतःचं संख्याबळ, म्हणजे ज्यांना मतदानाचा अधिकार मिळाला नाही असे आमदार जरी आपण गृहीत धरले तरी सुद्धा 55, 53 आणि 44 ही जी त्यांची बहुमत ज्या वेळेला सिद्ध झालं होतं त्यावेळेला असलेली जी मताची आघाडी होती ती मताची आघाडी पाहता काँग्रेसचा उमेदवार निवडून येणं सहज शक्य होतं. विशेषतः शिवसेनेला त्यांनी 3 अपक्ष आमदारांना आपल्या कोट्यातनं मंत्री केलेलं आहे. श्री येड्रावकर, श्री बच्चू कडू आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले श्री शंकरराव गडाख, एवढी सगळी मंडळी ही अपक्ष म्हणून म्हणजे साधारणपणे 13 आमदारांचा, अपक्ष आमदाराचा या महाविकास आघाडीला पाठिंबा असताना काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे. आणि अगदी सुरुवातीपासून हे प्रश्न विचारले जात होते की या महाविकास आघाडीमध्ये सहभागी होऊन काँग्रेस पक्षाला नेमकं काय मिळत आहे. तर या निमित्ताने काँग्रेसच्या उमेदवाराचा संख्याबळ असताना सुद्धा पराभव होणं
हे महाविकास आघाडीमधलं बेकी वाढवणार आहे। जे अविश्वासाचं वातावरण राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने तयार झालेलं होतं ते अविश्वासाचं वातावरण अधिक वाढत जाणार आहे। आणि म्हणून माझ्या मते देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय व्यवस्थित स्ट्रॅटेजी करून ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीतली बेकी उघडी पाडलेली आहे, त्यानंतर जरी इतक्यात हे सरकार पडणार नसलं, आय रिपीट, जरी इतक्यात हे सरकार पडण्याची शक्यता कमी असली तरी इथून पुढे मात्र या सरकारच्या उतरणीचं काउंटडाऊन निश्चितपणे सुरू होऊ शकतं। कारण जर इथून पुढे विधिमंडळाच्या अध्यक्षाची निवड करायची वेळ आली तर त्यावेळेला जरी पक्षाचा व्हीप असला तरी याची शाश्वती आता महाविकास आघाडीतल्या नेत्यांना राहील का की आपण विधानसभेचा जो अध्यक्ष निवडून द्यायचा आहे तो अध्यक्ष निवडून येईलच। दुसरं पुन्हा एकदा हे झालेलं आहे की उद्धव ठाकरे यांचं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व जरी काँग्रेसचा उमेदवार पडलेला असला तरी तो महाविकास आघाडीचा उमेदवार असल्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविषयी ते एक कमजोर नेतृत्व आहे अशा पद्धतीची जी चर्चा जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं घडवली गेलेली आहे, त्या चर्चेला आता कुठेतरी वाव मिळेल, वाढ होईल या चर्चेमध्ये। आणि म्हणून जरी काँग्रेसचा हा उमेदवार पडलेला असला तरी सुद्धा या निमित्तानं महाविकास आघाडीतली जी बेकी आहे ती बेकी वाढायला लागेल, एकमेकाविषयीच्या अविश्वासाचं वातावरण वाढायला लागेल। अद्याप तरी कुठल्याही प्रतिक्रिया आलेल्या नाहीयेत, पण जरी एकनाथ खडसे यांचा विजय झालेला असला आणि तो विधान परिषदेमध्ये एकनाथ खडसे यांना आणून भारतीय जनता पार्टीची कोंडी करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग असला तरी इथे देवेंद्र फडणवीस यांच्या स्ट्रॅटेजीमुळे महाविकास आघाडीचीच कोंडी होताना दिसते आहे। 168 169चं संख्याबळ घेऊन हे सरकार सत्तेवर आल्यानंतरची पहिली 2 परीक्षा, या दोनही परीक्षेमध्ये महाविकास आघाडी सपशेल फेल झालेली आहे। आणि म्हणून महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाच्या दृष्टीनं राज्यसभा निवडणुकीच्या पाठोपाठ, कारण आपल्याला आठवत असेल तर राज्यसभा निवडणुकीच्या नंतर जर आलेल्या प्रतिक्रिया आपण शांतपणे बघितल्या तर हे सांगण्याचा प्रयत्न केला जात होता महाविकास आघाडीच्या नेत्याकडून की आमचं गणित हे कॅल्क्युलेशन मध्ये चुकलेलं आहे। महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी तर आमची मतं फुटलीच नाहीत अशा पद्धतीचा दावा केला। खरं म्हणजे ती 10 मतं तेव्हाच फुटल्याचं स्पष्ट झालेलं होतं। पण असं असून सुद्धा महाविकास आघाडीतल्या नेत्यातली जी एकी आहे ती एकी कुठेही आता या निवडणुकीमध्ये दिसली नाही। या नेत्यांनी संयुक्त बैठका केल्या, आपल्या आमदारांना एकत्रित ठेवून मार्गदर्शन केलं आहे आणि ज्या पूर्वीच्या चुका आहेत त्या कमी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केलाय असं दिसलं नाही। आणि आता मी बघतोय की एबीपी माझाच्या स्क्रीनवरती सगळीकडे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या यशाच्या पताका आणि कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे तो आपल्याला इथे दिसतोय। आणि म्हणून मी म्हटलं की हा देवेंद्र फडणवीस यांच्या स्ट्रॅटेजीचा विजय आहे। आज सकाळी 9 वाजता जेव्हा श्री अजित पवार हे विधिमंडळामध्ये आले त्याच्या पाठोपाठ श्री देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळामध्ये आले आणि त्यांनी आल्याबरोबर प्रत्येक आमदाराला तो प्रत्यक्ष मतदानाला जाईपर्यंत हे माहिती होऊ दिलं नाही की आपल्याला नेमकं कोणाला मत टाकायचं आहे। त्यांनी व्यवस्थित मताची व्यूहरचना केली, प्रत्येक आमदाराच्या हातामध्ये कागद दिला असं म्हणतात आणि त्या कागदानुसार हे मत कुठल्या पेटीत टाकायचं हे ठरलं आणि त्याप्रमाणे त्यांची स्ट्रॅटेजी यशस्वी झाली। देवेंद्र फडणवीस यांचा हा महाविकास आघाडीवरचा सलग दुसरा विजय आहे आणि या विजयाच्या निमित्ताने 2 महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत। एक, या महाविकास आघाडीचे जे प्रमुख आहेत श्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविषयी पुन्हा एकदा नव्याने प्रश्न विचारले जातील। हे नेतृत्व सक्षम नाहीये, कारण देवेंद्र भुयार यांनी आज पुन्हा एकदा मतदानाला जात असताना आपलं मुख्यमंत्र्याविषयीचं जे मत आहे, जी नाराजी आहे ती पुन्हा व्यक्त केली। काही अपक्ष आमदारांची जी नाराजी होती यापूर्वीच दिसून आलेली होती, त्यामुळं या अपक्ष आमदारांचा जर या महाविकास आघाडीला प्रत्यक्ष सत्तेवरती येत असताना पाठिंबा होता तरी तो पाठिंबा आता इथून पुढे गृहीत धरता येणार नाही। आणि म्हणून महाविकास आघाडीचं जे काउंटडाऊन आहे ते सुरू झालेलं आहे असं मानायला वाव आहे। याचा अर्थ हे सरकार लगेच पडल असं होत नाही, पण या सरकारमधले जे मतभेद आहेत हे मतभेद मात्र प्रकर्षाने समोर आलेत। विशेषतः काँग्रेस पक्षाचं कौतुक करावं हे कमी आहे, कारण एक से बढ़कर एक टॉलेस्ट लिडरशिप काँग्रेसमध्ये आहे। श्री बाळासाहेब थोरात स्वतः आहेत, श्री अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली आजच्या निवडणुकीची सगळी स्ट्रॅटेजी होती। राष्ट्रवादीकडे जर आपण बघितलं तर सचिन आहेर यांना पहिल्या पसंतीची 26 मतं मिळालेली आहेत।
आणि या आखाड्यामध्ये 44 पैकी 41 मतं काँग्रेसला मिळालेली आहेत। याचा अर्थ काँग्रेसची 3 मतं फुटलेली आहेत। आता जशा जशी ही सगळी माहिती येत जाईल त्यातनं हे स्पष्ट होईल की काँग्रेस अंतर्गत जी दुपडी होती त्या दुपडीचाही श्री भाई जगताप यांना फटका बसलेलाच आहे। पण सोबतच महाविकास आघाडीची जी म्हणून स्ट्रॅटेजी होती, या सरकारविषयीचा जो आमदारांना असलेला विश्वास होता तो विश्वास कुठेतरी कमी झालेला आहे। रामराजे निंबाळकर हे अपेक्षेप्रमाणे विजयी झाले। एकनाथ खडसे यांच्यासाठी भारतीय जनता पार्टीने काही आडाखे मांडलेले तसं म्हटलं जात होतं। राष्ट्रवादी काँग्रेसकडे 51 मतं असून सुद्धा त्यांना 57 मतं मिळालेली आहेत। याचा अर्थ असा की राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या मताची बेगमी व्यवस्थित केली। शिवसेना हा असा एकमेव राजकीय पक्ष होता, राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा काही मताची गरज होती, पण शिवसेना असा एकमेव राजकीय पक्ष होता की ज्याला स्वतःचे दोनही उमेदवार निवडून आणण्याची पूर्ण हमी होती। आणि त्यामुळे शिवसेनेचे जे दोन्ही उमेदवार आहेत सचिन अहिर आणि आमशा पाडवी हे दोघही उमेदवार विजयी होत असताना काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव हा महाविकास आघाडीची जी बेकी आहे तो बेकी वाढवणार आहे। ही बेकी अधिकात अधिक वाढत जाऊ शकते। काही मूलभूत प्रश्न विचारले जातील, पण आय रिपीट की या सरकारला इतक्यात तरी धोका नाहीये, कारण प्रत्यक्ष ज्यावेळेला बहुमताच्या दृष्टीनं प्रत्यक्ष मतदान घेण्याची वेळ येते त्यावेळेला पक्षाचा व्हीप असतो। आणि असं या आमदारांनी धाडस करावं लागेल की जो प्रयोग मध्य प्रदेशमध्ये झाला, जो प्रयोग कर्नाटकमध्ये झाला की तिथे ऑपरेशन लोटस झालं आणि तेव्हा मात्र तिथल्या आमदारांनी प्रत्यक्ष राजीनामा देऊन तिथल्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता। पण आताचं जे कॅल्क्युलेशन आहे त्या कॅल्क्युलेशन नुसार पुन्हा एकदा सरकार पाडून नव्याने जर सत्ता स्थापन करायची असेल तर भाजपला किमान 20 ते 22 नव्या मतांची बेगमी करावी लागेल। एवढ्या आमदारांनी आयदर राजीनामा द्यावा लागेल किंवा एका मोठ्या पक्षातनं अर्धा चंक फुटून हा भाजपच्या बाजूने यायला लागेल। त्यामुळे अशी स्थिती आता नाहीये, पण जशी जशी माहिती येते आहे ती माहिती मात्र भारतीय जनता पार्टीचा विश्वास द्विगुणित करणारी आहे। देवेंद्र फडणवीस यांचा कॉन्फिडन्स वाढवणारी आहे। देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावरती चमत्कार केला आहे। जरी खरं तर जेव्हा नाना पटोले हे प्रत्यक्ष काउंटिंग सुरू व्हायच्या आधीच नागपूरला निघून गेले तेव्हाच काही जणांच्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकली होती की याच्यामध्ये काही क्रॉस वोटिंग झाली असण्याची शक्यता आहे का, कारण अजून निकालाचे कुठलेही संदर्भ हाती आलेले नसताना नाना पटोले हे नागपूरला जात आहेत अशी जेव्हा बातमी आली तेव्हाच खूप सारे प्रश्न निर्माण झालेले होते। पण आता या प्रश्नामध्ये खूप भर पडत जाईल। महाविकास आघाडीचा जो उर्वरित काळ आहे तो उर्वरित काळ कॉन्फिडंट असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला तोंड देण्यासाठीचा हा अतिशय महत्वाचा असा काळ ठरू शकतो। विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आणखी येऊ घातलेल्या आहेत। आताची जी आकडेवारी येते त्या आकडेवारीनुसार प्रवीण दरेकर यांना 29, श्रीकांत भारती यांना 30, राम शिंदे की जे दीर्घकाळ थोडेसे रोहित पवार यांच्याकडून पराभव झाल्यानंतर दीर्घकाळ ते थोडेसे बाजूला झाल्यासारखे दिसत होते, पण त्यांना सुद्धा 30 मतं मिळालेली आहेत। श्रीमती उमा खापरे यांना 27 मतं मिळाली आहेत, तर प्रसाद लाड हे 17 मतं घेऊन पहिल्या फेरीमध्ये त्यांना 17 मतं मिळालेली होती, पण दुसऱ्या फेरीच्या मतामध्ये मात्र त्यांना भाजपला एकूण 133 मतं मिळालेली आहेत। याचा अर्थ असा की 144चं जे संख्याबळ आहे 144चं संख्याबळ हे विधिमंडळामध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठीचं संख्याबळ आहे। 288 ची आपली विधानसभा आहे, त्यातल्या 2-3 आमदारांचं मतदान, विशेषतः एक आमदारांचं निधन झालेलं आहे, 2 आमदारांना मतदानाचा अधिकार नाकारलेला आहे। त्यामुळे जर पुढे विधिमंडळामध्ये अविश्वास ठराव कुणी मांडलाच तर स्थिती वेगळी असू शकते, कारण आताच जी माहिती येते त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीला 133 मतं मिळालेली आहेत। आता जे एबीपी माझ्याच्या स्क्रीनवरती दिसतंय त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीला 27 अधिकची मतं मिळालेली आहेत, म्हणजे त्यांचे पूर्वीचे जे 106 आणि त्यांना सहयोगी असलेले 5 असे 111 धरून सुद्धा त्यांच्या मताची टॅली ही 127 पर्यंत पोहोचणं ही महाविकास आघाडीसाठी भविष्यातल्या वाटचालीसाठी एक मोठी धोक्याची घंटी ठरू शकते। कारण आता जर विधिमंडळामध्ये बहुमताचा ठराव मांडायची वेळ आली तर आता एका आमदाराचं निधन,
2 आमदारांना मतदान करण्याची परवानगी नसणं, या पार्श्वभूमीवरती आता महाविकास आघाडी समोर सर्वात महत्वाचा जर पुढचं आव्हान असेल ते विधिमंडळामध्ये विधानसभा अध्यक्षाची निवड हे असेल। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जेव्हा राज्यपाल त्यांना आग्रह धरत होते तेव्हा त्यांनी विधिमंडळाच्या अध्यक्षाची निवड केली नाही। त्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये खुल्या मतदान पद्धतीचा आग्रह धरला की जो राज्यपालांनी मान्य केला नाही। आणि आता जर खरोखरच विधिमंडळामध्ये अध्यक्ष निवडीची वेळ आली तर सरकार समोर मोठं आव्हान असेल। अजूनही भारतीय जनता पार्टीला 133 आणि आता जर बहुमताचा आकडा जर कमी झाला तर मग मात्र हा आकडा 141-40 पर्यंत येऊ शकतो। अशा स्थितीमध्ये या सरकारकडं जे आत्ताचं बहुमत आहे विधान परिषदेच्या आकडेवारीनुसार ते अवघ्या 8 ते 9 मताचं आहे। आणि ही स्थिती महाविकास आघाडीसाठी बिलकुल चांगली स्थिती नाहीये। काँग्रेसची 3 मतं फुटलेली आहेत, याचा अर्थ असा की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या आमदारांचं जे म्हणणं होतं की आमची कामं होत नाहीयेत किंवा आता हे स्पष्ट होईल हळूहळू की ही 3 कोण मतं आहेत, कारण एकतर हे गुप्त मतदान असल्यामुळं कधीही कोणाला कळणार नाही की ही 3 मतं कुठली फुटलेली आहेत। पण जर ही 3 मतं काँग्रेस पक्षाची फुटली असतील तर मग मात्र सरकारच्या एकूण स्थैर्याला इतक्यात अजूनही 8 ते 9 आमदारांचं बळ हे महाविकास आघाडीकडे आहे। पण निश्चितपणे महाविकास आघाडीचा हा सलग दुसरा पराभव जो आहे तो पराभव हा उद्धव ठाकरे यांच्या एकूण नेतृत्वावरती सुद्धा प्रश्नचिन्ह लावणार आहे, काँग्रेस पक्षाच्या एकूण स्ट्रॅटर्जीवरती सुद्धा प्रश्नचिन्ह लावणार आहे। आणि याच्यामध्ये 2च राजकीय पक्ष हे बेनिफिशियरी ठरताना दिसत आहेत। एक सत्ताधारी घटक पक्षातला राष्ट्रवादी काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या 2ही उमेदवारांना अतिशय व्यवस्थितपणे त्यांचा जो तारू होता तो नदी पार नेलेला आहे। एकनाथ खडसे विजयी झालेले आहेत, रामराजे निंबाळकर विजयी झालेले आहेत, पण भारतीय जनता पार्टीचा हा जो विजय आहे तो श्री उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीनं चिंता वाढवणारा विजय आहे। जशी जशी ही आकडेवारी आपल्या समोर येत राहील तसं या संदर्भात बऱ्याच गोष्टीचा उहापोह होत राहील। सचिन अहिर, भाई जगताप यांना पहिल्या पसंतीची 19 मतं मिळालेली आहेत असं दिसतं आहे। हळूहळू जशा जशा प्रतिक्रिया येतील तसं यातून खूप सारे प्रश्न खूप सारे मुद्दे समोर येतील। पण माझ्या मते देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कौशल्याचं श्री शरद पवार यांनी सुद्धा कौतुक केलं होतं की जेव्हा राज्यसभेची निवडणुकीचा निकाल आला त्याच्यानंतर श्री शरद पवार असं म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ती स्किल आहे की ते आमदारांना आपलंसं करतात। या आपलंसं करण्याचे अर्थ हे अनेक अर्थांनी वेगवेगळे असतात, पण देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात असून सुद्धा मला इथे श्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया आठवते। श्री छगन भुजबळ हे राज्यसभेच्या निवडणुकीनंतर असं म्हणाले होते की आमची सत्ता आहे त्यामुळे आम्ही 168 वरून 178 वर जाणं अपेक्षित होतं, पण आम्ही 10 ने कमी झालो आणि आता तर ते जवळपास 133 म्हणजे त्यांना जी अतिरिक्त मतं मिळालेली आहेत ती मतं पाहता हा 133 वजा 112 असं जर आपण बघितलं तर जवळपास भारतीय जनता पार्टीला जी 21 ते 23 मतं अतिरिक्त मिळालेली आहेत, ही अतिरिक्त मतं ही या सरकारच्या आगामी वाटचालीच्या दृष्टीनं मोठा प्रश्न बनू शकतात। आज सकाळपासून आपण या सगळ्या गोष्टीची जी काही घडामोड घडत होती त्याचा आढावा घेत होतो। 10 जागेसाठी जेव्हा 11 उमेदवार आहेत हे स्पष्ट झाल्यानंतरच भारतीय जनता पार्टीनं याचा पुरेसा होमवर्क केलेला आहे। राज्यसभा निवडणुकीच्या पाठोपाठ ते कुठेही गाफील नाहीयेत, ते कुणालाही आवाज बोलत नव्हते। श्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमालाही सामोरे जात नव्हते, कुठलाही प्रश्न आला तर ते माध्यमाला म्हणायचे की हे तुमचं काम आहे, तुम्ही त्याचा शोध घ्या। ऑन द कॉन्ट्ररी महाविकास आघाडीकडून आज सकाळपासून ज्या काही प्रतिक्रिया येत होत्या, विशेषतः काल राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरे यांनीच आपल्या आईच्या दुधाची आठवण करून दिली, तेव्हाच असं वाटलं होतं की आपल्याच आमदारावरती अशा पद्धतीनं अविश्वास उद्धव ठाकरे दाखवत आहेत। पण त्यांच्या म्हणजे शिवसेनेच्या मावळ्यांनी मात्र शिवसेना प्रमुखांचा जो आदेश होता तो पाळला आहे असं दिसतं आहे। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न की वेगवेगळ्या हॉटेलमध्ये घेऊन जाऊन सुद्धा अशा पद्धतीनं जर आमदारांची मतं फुटत असतील तर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन महाविकास आघाडीच्या आमदारांचं जे एकबळ आहे किंवा एकी जी आहे ती एकी काही एक ठिकाणी राहणार नव्हती, ती तशी राहिली नाही।
आणि म्हणूनच मी म्हटलं की हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा चमत्कार आहे आणि महाविकास आघाडीतली जी बेकी आहे ती बेकी आपल्याला स्पष्टपणे दिसते। मी आज सकाळी सगळ्या प्रतिक्रिया मी लिहूनच घेतल्या होत्या तेव्हा की जेव्हा नाना पटोले असं म्हणाले की भाजपचे काही आमदार आमच्या सोबत आहेत, इनफॅक्ट भारतीय जनता पार्टीमध्ये कुठेही त्यांच्या मताची फाटाफूट झाली नाही। खरं म्हणजे आता जी 23 मतं वाढीव दिसतात ती खरं तर 24 मतं होती, कारण उमा खापरे यांचं एक मत बाद करण्यात आलेलं आहे। ते मत धरल्यानंतर तर आता असं दिसतं आहे की महाविकास आघाडीतली जी बेकी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे। श्री रोहित पवार आज सकाळी असं म्हणाले होते की आम्हाला राज्यसभेच्या निवडणुकीनं खूप सारं शिकवलं आहे आणि म्हणून आम्ही खूप काळजी घेतलेली आहे। आम्ही भक्कम अशी एक महाविकास आघाडीची फळी तयार केलेली आहे, एका मताची आम्ही काळजी घेतलेली आहे, पण त्या एका मताचं जे काही झालंय ते आता आपण बघत आहोत। आतापर्यंतची जी माहिती आहे त्या माहितीनुसार काँग्रेसला 8 अतिरिक्त मताची गरज असताना त्यांचीच स्वतःची 3 मतं फुटलेली आहेत आणि श्री भाई जगताप यांचा पराभव झालेला आहे आणि हा पराभव भारतीय जनता पार्टीचा विश्वास वाढवणारा, शिवसेनेच्या दृष्टीने काही प्रश्न निर्माण करणारा, भारतीय जनता पार्टीला अद्याप अशी माहिती येते की 10व्या जागेचा जो नवा क्लायमॅक्स आहे त्या नव्या क्लायमॅक्स मध्ये चित्र अजूनही अस्पष्ट आहे। काँग्रेसच्या दोन्ही उमेदवाराचा अद्याप अधिकृत निकाल नाहीये, भाई जगताप आणि प्रसाद लाड यांचा अद्याप निकाल लागलेला नाहीये। तर ही जी लढत आहे ती अशीच रंगत होत चाललेली आहे। आपण बघूया की थोड्याच वेळामध्ये या संदर्भातली पुढची अपडेट काय करते। एबीपी माझा, उघडा डोळे